नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत हुलग्याचं पिठलं. याआधी मी तुमच्याबरोबर हुलग्याची सुकी भाजी, हुलग्याची रस्सा भाजी, हुलग्याचं माडगं असे हुलग्याचे 2-3 प्रकार शेअर केलेले आहेत. आज आपण हुलग्याचं पिठलं पाहूयात. तर हे हुलग्याचं पिठलं खूप पौष्टिक असतं. ह्या थंडीच्या दिवसात आपल्या शरीरात उष्णता निर्माण करतं, हाडांना बळकटी देतं. तर त्यासाठी मी इथं हुलगे घेतलेले आहेत अर्धी वाटी. तर ह्याचं दिसतंय हे अर्धी वाटी, पण नंतर ह्याचं पिठलं भरपूर होतं ह्याच्या पिठाचं शिजून ते, म्हणून थोडंच घ्या. तर मी हुलगेनं हे बारीक गॅसवर एक 3-4 मिनिट ह्याला डाग पडूस तर असे भाजून घेतलेले आहेत. आता हे आपण थंड करत ठेवूयात. तर आता हे थंड झाले की याला मिक्सरवर बारीक करून घेऊयात. तर हुलगेनं बारीक गॅसवरच भाजायचे, म्हणजे त्याला चांगले डाग पडतात. तर आता हे हुलगेनं मी मिक्सरच्या भांड्यात दळून असं त्याचं पीठ करून घेतलं. पीठ जास्त पण पिठी करायचं नाही, थोडंसं मोठाडच राहून घ्यायचं. तर इथे मी एक कांदा कट करून घेतला, मीठ घेतलं, लसणा घेतलं ओबडधोबड कुटून, हिरवी मिरची घेतली ओबडधोबड कुटून, जिरे, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता, नंतर आपलं धने जिरे पूड घेतली, कोथिंबीर घेतली आणि जे आपण हुलग्याचं पीठ करून घेतले ना ते पीठ पण घेतलेलं आहे. तर हे पीठ थोडं मोठाडच ठेवायचे, जास्त बारीक करायचं नाही. तर मी लसण आणि हिरवी मिरचीनं उकळात अशी ओबडधोबड कुटली, म्हणजे ती छान लागते टेस्टला, मिक्सरवर खूप बारीक होते. तर इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं कढईत. तेल गरम झालं, त्यात मोहरी टाकली, मोहरी तडतडली की जिरे टाकले. आपले जिरे चांगले फुलले की नंतर आपण त्याच्यात लसण टाकूयात आणि लसण पण चांगला लालसर झाला की नंतर त्यात कांदा टाकूयात. तर मी कढीपत्ता सुरुवातीला टाकला नाही का, तर तेल उडून अंगावर येईल म्हणून. आता कांदा टाकला ना, आता कांद्याबरोबरच मी कढीपत्ता टाकते, म्हणजे तो चांगला आपल्या तेलात असा भाजला जाईल, तळला जाईल चांगल्या प्रकारे. तर मी आता गॅस फुल करते, बारीक केलं तर इतके वेळ. आता कारण कांदा परतायला गॅस थोडा मोठा लागेल. कांदा जास्त लाल करायचा नाही आहे आपल्याला, थोडासाच असा मऊ व्हावा असा करायचा. तर मी 1-2 मिनटं असं ते तेलात आपला कांदा परतला आणि कांदा लवकर परतावा म्हणून त्याच्यात मीठ टाकते. तर मी सुरुवातीलाच मीठ टाकलं सर्व भाजीच्या हिशोबाने. तर नंतर तुम्ही पाहून नंतर कमी वाटलंच तर शेवटला नंतर मी आणखीन टाकणार आहे. तर मीठ टाकल्यानंतर कांदा थोडा आपला मऊ झाला आहे. आता या स्टेजला आपण आपली जी हिरवी मिरची ना ती मिरची टाकूयात. तर कांदा जास्त लाल करायचा नाही, थोडा मोठाडच असा कच्चाच थोडासा राहून द्यायचा, जास्त पण नाही, फक्त कच्चेपणा जावा त्याचा, लाल होऊन मऊ व्हावा फक्त. तर मग आता मिरची टाकली की आपली मिरची कच्चीच आपण बारीक केलेली होती, की मग मिरचीचा पण कच्चेपणा जावा म्हणून ती पण 1-2 मिनटं आपण चांगली तेलात परतून घ्यायची आहे. तर आपली मिरची चांगली तेलात परतली, कांदा चांगला परतला. आता याच्यात आपण कोरडे मसाले जे घेतले ते घालूयात. तर हळद आणि आपलं हिंग थोडासा किंचितसा टाकलेला आहे, ते चांगलं मिक्स करून घेऊ. आणि धने जिरे पूड आपण घेतलेली आहे, ती धने जिरे पूड पण आपण याच्यात टाकूया. तर हळद आणि आपला हिंग चांगला मिक्स केला की नंतर धने जिरे पूड टाकूयात. आपली धने जिरे पूड पण चांगली मिक्स झाली की नंतर मग आपण या स्टेजला याच्यात पाणी, कोथिंबीर थोडीशी अगोदर आपण तेलात थोडी कोथिंबीर टाकूया, नंतर वरून पण टाकणार आहोत. तर याच्यात पाणी टाकूया. तर आता पाण्याचं पण प्रमाण सांगते तुम्हाला. आपण अर्धी वाटी हुलगे घेतले होते, त्याच्यासाठी आपण आदनात आता सुरुवातीला 2 वाट्या पाणी टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला 1.5 वाटी पाणी लागणार आहे आपलं हुलग्याचं पीठ कालवण्यासाठी. तर एक 3.5 वाट्यामध्ये असं मोकळं पिठलं होतं आहे आपलं. जर तुम्हाला असं पातळ पिठलं करायचं असेल जास्त, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण आणखीन एक वाटी वाढवू शकता. तर 2 वाटी पाणी मी आदनात टाकलेलं आहे आणि ते आता उकळायला ठेवलेलं आहे पाणी आपलं. ते पाणी उकळते तोवरचं आपण हुलग्याचं पीठ असं पाण्यात, थंड पाण्यात मिक्स करून घेऊया, म्हणजे गाठी होत नाही. जर आपण वरून पीठ टाकलं ना तर गाठी होण्याची शक्यता असते. तर आपलं पीठ मोठाडं होतं, गाठी नसत्या झाल्या, पण तरी पण रिस्क नको म्हणून मी त्यात पाणी टाकून ते असं पातळ करून घेतलेलं आहे. तर हुलग्याचं पीठ पाण्यात टाकलं की असं फुगलं, असं भिजलं की फुगतं ते, म्हणजे घट्ट होतं ते. त्याच्यामुळे जरा पातळच ठेवायचं, म्हणजे ते नंतर जे खाऊस तर ते थंड होतं ते असं घट्ट होतं. तर मी 1 वाटी पाणी टाकून ते मिक्स केलं तर पाण्यात, आणि वरून अर्धी वाटी पाणी नंतर ते कडेला चिटकलेलं भांड्याला इसळण्यासाठी ते अर्धी वाटी वापरलं, म्हणजे 2 वाटी आदण्यात आणि 1.5 वाटी वरून आपण पिठाबरोबर टाकलेलं आहे. 3.5 वाटी पाणी लागलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता आता किती पातळ आहे ते, पण ते जसं जसं शिजल ना तसं तसं ते घट्ट होतं. मला घट्टच पिठलं हवं होतं मुलाला डब्याला देण्यासाठी, मुलाला पिठलं खूप आवडतं माझ्या, त्यासाठी. तर तुम्हाला जर पातळ करायचं असेल भातावर याच्यावर खाण्यासाठी, तर तुम्ही पाण्याचं प्रमाण मी 3.5 वाट्या घेतलं, तुम्ही 4.5 वाट्या किंवा 5 वाट्या पाणी घेऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता हुलगे जेवढे आहे हुलग्याच्या ह्याच्यावर पाण्याचं प्रमाण राहतं. तर
बघू शकता तुम्ही आता मी गॅस बारीक केलेला आहे आणि आता ते चटचट असं उडून अंगावरती येतं म्हणून मी काय करते गॅस बारीक करते त्याच्यावर झाकण टाकून एक 4 मिनटाचीच वाफ देते त्याला. जास्त द्यायची काय आवश्यकता नाही कारण आपलं शिजते तेवढ्या ह्याच्यात. वाटलंच तर आणखीन परत 2 मिनटाची देते. तर एक 4 मिनटानं मी त्याला झाकून ठेवलं. तुम्ही पाहू शकता खाली चिटकले का ते पाहते मी त्याला. तर थोडंसं खालून मला चिटकल्याने वाटलं म्हणून मी खालून ते चांगलं मिक्स करून घेते ते हलवून आणि ते आणखीन परत एकदा हलवलं म्हणजे की आणखीन 1-2 मिनटाची परत वाफ देते. आणखीन द्यावी अशी वाटली मला कारण आपल्या पिठल्याला साय आली नव्हती. जर पिठल्याला साय आली तर पिठलं चांगलं शिजलं असं समजायचं. मग ते बेसन पिठाचं असो किंवा हुलग्याचं पिठाचं असो. तर मी सुरुवातीला 4 मिनटं आणि आता हलवल्यानंतर 2 मिनटाची चांगली वाफ दिली. आता मी गॅस बंद करते. झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता त्याला असं वरून साय आलेली आहे त्याला म्हणजे आपलं पिठलं शिजलेलं आहे चांगलं. तर आता हे पिठलं मी काढून घेते एका भांड्यात. वरून कोथिंबीर टाकलेली नाही आपण, वरून कोथिंबीर टाकूयात. तर आपलं पिठलं चांगलं शिजले. मीठ टेस्ट बघून तुम्ही टाकू शकता. मीठ आणखी हवं असेल तुम्हाला तर मला काय आवश्यकता वाटली नाही तेवढं मीठ परफेक्ट झालं. तर मी काढून घेतले आपली भाजी पिठलं आपल्या एका भांड्यात. तर मग असं घट्ट आहे या स्टेजला तुम्ही पाहू शकता. मग याच्यापेक्षा डब्याला देण्यासाठी हे चांगलं आहे. जर तुम्हाला पातळ करायचं असेल तर तुम्ही आणखीन पाणी टाकू शकता. तर हे पौष्टिक आणि साध्या सोप्या पद्धतीचं हुलग्याचं पिठलं कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता थंडीच्या दिवसात असं पौष्टिक असं हुलग्याचं पिठलं तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्की आवडेल.